तर हे काल जे क्वेश्चन पाठवले होते ते काही अटेम्प्ट केलीस का? हो. चालेल. सांगा पहिल्याचं उत्तर काय येतंय? फोर्थ आणि फिफ्थ कार्बन मध्ये व्हेरी शॉर्टेस्ट गुड. बॉन्ड. कारण का हे एसपी बॉन्ड आहे तर त्यांच्यातला शॉर्टेस्ट बॉन्ड असणार. व्हेरी गुड. चला आता हे कळलंय का ह्याचा अर्थ? स्टॅबिलिटी वाढली पाहिजे. व्हेरी गुड. मोर एक्झोथर्मिकचा अर्थ काय की अशी रिएक्शन ही एक रिएक्शन असेल आणि ही जर दुसरी रिएक्शन असेल तर मोर एक्झोथर्मिक कोणती आहे सांग, पहिली का दुसरी? मोर डेल्टा एच कळते का कुठं असते ते तुला? हो. ते असते डेल्टा एच, बरोबर? मग ते तुला लिहून दिले का नाही मी? तर आता ह्याला आपण डेल्टा एच म्हणत होतो, बरोबर आहे का? हो. मग डेल्टा एच ज्याचं जास्त तो मोर एक्झोथर्मिक, म्हणजे मॅग्निट्यूड बघायचं त्याचं फक्त, बरोबर का? मोर एक्झोथर्मिकचा अर्थ तुला कळला का? मोर एक्झोथर्मिक म्हणजे मोर स्टॅबिलिटी. हा, मोर स्टॅबिलिटी. मोर एक्झोथर्मिक म्हणजे डेल्टा एच जास्त. डेल्टा एच जास्त म्हणजे कळतंय का तुला? हे बघ, ह्याचं काहीतरी डेल्टा एच आहे. हो. आणि समजा दुसरं असं आहे तर ह्याचं डेल्टा एच जास्त आहे ना? हो. हे कळायलंय का डेल्टा एच जास्त आहे? हो. हो. याचं कसं आहे डेल्टा एच? कमी आहे. कमी आहे. मग जेवढं डेल्टा एच जेवढं डेल्टा एच जास्त होत जाईल तसं तर आता हे नाही, जरा चूक झाली माझी. एक्झोथर्मिक तर हे नसणारच. का माहिती आहे का? कारण हे इंटरमिडिएट आहेत ना, बरोबर आहे का? मग इंटरमिडिएट हे रिॲक्टंटच्या वर कधीच नसतात, खाली कधीच नसतात. लक्षात येईल का बघ, जरा शांतपणे विचार कर. हे सर्व कोण आहेत? इंटरमिडिएट आहेत, एवढं तर कळलं. प्रोडक्ट आहेत का इंटरमिडिएट आहेत? इंटरमिडिएट. मग इंटरमिडिएट म्हटल्याच्या नंतर आपल्याला हे नाही घ्यायला जमत. नो, असं नाही. हे 2 स्टेप रिॲक्शन असणार. म्हणजे एक असं आणि असं, हे का नाही? मग हे प्रोडक्ट असतो, इथला इंटरमिडिएट असतो. मग इंटरमिडिएट कधीच रिॲक्टंटच्या खाली नाही, कारण तो कमी स्टेबलच आहे ना कधी पण. हो. बरं, हे झालं. मग मी काय करतो, इथे एक असा प्रश्न तयार करतो. एक्झोथर्मिक तर ते होणार नाहीत, एवढं कळलं का? ह्यांच्या रिॲक्शन एक्झोथर्मिक नसणार. एक्झोथर्मिक असण्यासाठी रिॲक्टंटच्या सांग, रिॲक्टंटच्या कुठं असावं? एक्झोथर्मिक असण्यासाठी रिॲक्टंटच्या वर असावं लागते का खाली? खाली. खाली. आणि हे खाली नसतात. हो. का? इंटरमिडिएट आहेत. इंटरमिडिएट आहेत म्हणजे ते स्टेबल कमीच आहेत. म्हणजे त्यांच्या रिॲक्शन म्हणजे हिथून ही जी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक कधीच नसते, एंडोथर्मिकच असते. एकतर मग विच इज मोस्ट एंडोथर्मिक म्हणायला पाहिजे मी. मोस्ट एंडोथर्मिक. मोस्ट एंडोथर्मिक म्हटल्यावर तुला काय कळतंय ते सांग. जो जास्त एंडोथर्मिक असेल म्हणजे जी रिॲक्शन जास्त एंडोथर्मिक. व्हेरी गुड. त्याची स्टॅबिलिटी कमी असेल. व्हेरी गुड. एवढं कळलं? छान. म्हणजे त्याचा डेल्टा एच कसा असणार? पॉझिटिव्ह. म्हणजे एंडोथर्मिकचा तर डेल्टा एच सर्वांचा पॉझिटिव्हच आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त कोणाचा? म्हणजे जो मोर एंडोथर्मिक आहे त्याचा का लेस आहे त्याचा? मोर. मोर आहे का नाही? मग मी तर काय म्हणणार, मोर एंडोथर्मिक मीन्स मोर डेल्टा एच. सो विच इज मोस्ट एंडोथर्मिक और विच हॅज हायेस्ट डेल्टा एच. असंच का? सेम का? एंडोथर्मिकचा अर्थ डेल्टा एच जास्त असणे म्हणजेच स्टेबल असणे का अनस्टेबल? अनस्टेबल. अनस्टेबल. ठीक आहे.
मग याच्यामध्ये मी सोल्युशन काय देणार, किंवा मोर एंडोथर्मिक मीन्स मोर अनस्टेबल. तर मोर अनस्टेबल कोण आहे सांग तिघांमध्ये, कोणता इंटरमिडिएट आहे? स्टॅबिलिटीसाठी काय बघतो आपण? अगोदर रेझोनन्स, नंतर इंडक्शन. रेझोनन्स. सेकंड मध्ये रेझोनन्स आहे. हा, आणखीन म्हणजे आपल्याला काय करायचंय? मोस्ट अनस्टेबल काढायचं आहे ना, तू स्टेबल वाला सांगितलीस. हो. मग मोस्ट अनस्टेबल कोण आहे? आता सेकंडचं तर झालं, ते तर स्टेबल आहे. आता बाकीचे बघ ना. कॅटायनसाठी काय काय बघते तू? हायपर रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन. मला हायपर कॉन्ज्युगेशन बघ. कॅटायनला एक हायपर हो. कॉन्ज्युगेशन लागवतो. मग कुठं आहे हायपर कॉन्ज्युगेशन जास्त? फर्स्ट मध्ये आहे. हा, फर्स्ट मध्ये जास्त आहे. इथं 2 अल्फा हायड्रोजन, इथं 2 अल्फा हायड्रोजन, बरोबर का? हो. म्हणून हा मोस्ट स्टेबल. मग सर्वात कमी स्टेबल कोण आहे? तिसरा. तिसरा. झालं, याचं उत्तर आलं. हो. त्याच्यानंतर आता हे इथं काय विचारलं, हा प्रश्न कळला का ते आधी सांग. हो. सर्वात पहिले तर हेटेरोलायटिक बॉन्ड तुटणार, हो. बरोबर का? हो. हेटेरोलायटिकली बॉन्ड तुटल्याच्या नंतर कॅटायन तयार होते, बरोबर आहे? हो. हो. मग कॅटायन तयार झाल्यावर कोणता कॅटायन जास्त स्टेबल आहे ते बघायचंय. आणि सॉरी, त्यांनी काय म्हटलं की कॅटायन तयार होतील आणि कोणते कॅटायन सेम आहेत दोघं. तसं तर तुला बघितलं कोणताच कॅटायन सेम वाटत नसणार, सर्व वेगळे आहेत. हो. परंतु तसं नसते बघायचं. तुला आलंय का हे ते सांग आधी. नाही, इंटरमिडिएटच आले. आता इंटरमिडिएट, याचा इंटरमिडिएट तर हा होईल, हो. बरोबर आहे, आणि याचा हो. इंटरमिडिएट हा होईल. तर त्यांनी प्रश्न काय विचारला की सेम इंटरमिडिएट तयार झाला पाहिजे. मग मी म्हणतो की हा याच्यामध्ये जाऊ शकतो. जाऊ शकतो का? हो. का? सेकंडरीतून टर्चरी मध्ये जाण्यासाठी, स्टेबिलिटी अचीव करण्यासाठी. हायड्राइड शिफ्ट म्हणतो आपण त्याला. हो. कळलं आता? हे आणि हो. हे सेम इंटरमिडिएट तयार करतील. जरी हा वेगळा इंटरमिडिएट अगोदर तयार होतो, पण ते रिअरेंजमेंट नंतर ह्याच्यासारखं होतं. ठीक आहे. हो. त्याच्यानंतर रेझोनन्स स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी ऑर्डर. तुला ह्याच्यामध्ये सर्वात जास्त स्टेबल कोण वाटते किंवा सर्वात कमी स्टेबल कोण वाटते ते आधी सांगायचं. आणि रेझोनन्ससाठी आपल्याला रेझोनन्स नाहीये का? आता हे नाही, हे रेझोनन्स नाहीये कुठंच. ठीक आहे, तुझं करेक्ट आहे रेझोनन्स. परंतु हे बघ, हे होतं, हे होतं, ते रेझोनन्स होतंय त्याच्यात, ते नाही. जर हे कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असतील तर कोणतं स्टेबल आहे हे बघायचं आपल्याला. हा. कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हणून कोण स्टेबल आहे? सगळ्यात आधी ऑक्टेट पूर्ण आहे का ते पाहायचं. हा, मग तेच कुठं नाही. कोणता मॉलिक्युल आहे ज्याच्यात तुला ऑक्टेट कम्प्लीट दिसत नाही? तुम्हाला ना असं बघितलं कीच कळावं. आता कॅटायन म्हटलं की त्याच्यावरती 6 इलेक्ट्रॉन असतात. लिहून पण दिले ना ते टेबल हो. की कॅटायन रॅडिकलच्या भोवती पण 7 असतात
ऍनायनच्या भोवती 8 असतात. मग आता कोणता आहे सांग? हा, कुठं आहे इनकम्प्लीट? कोणत्या ऑप्शन मध्ये 1 2 3 4 पैकी? दुसऱ्यामध्ये ऑक्सिजनचं नाहीये कम्प्लीट. तू ठीक आहे, चालतंय, एकदम करेक्ट. दुसऱ्यामध्ये ऑक्सिजनचं कम्प्लीट नाहीये, कारण तसं इथं दाखवलंही नाही. ठीक आहे, जर हो चालतंय, आपण जरा ह्याला चेंज करू. दुसऱ्यामध्ये ऑक्सिजनचं कम्प्लीट नाही, एकदम करेक्ट आहे तुझं. आणि चौथ्यामध्ये पण कार्बनचं कम्प्लीट नाही ना. हो. मग दुसरं स्टेबल येते का? कारण का तिथे चार्ज आहे. हो. म्हणून म्हणजे इनकम्प्लीट इथं दुसऱ्यात पण नाही, चौथ्यात पण नाही. मग कसं ठरवायचं? चार्ज वरून. मग चार्ज दुसऱ्यामध्ये नाहीये, तरी कसं? हो. ठीक आहे, म्हणून चौथा कमी आहे दुसऱ्यापेक्षा. आता बाकी हे दोघं तर कम्प्लीट वाले आहेत, ऑक्टेट वाले, म्हणजे ह्यांची तर स्टॅबिलिटी जास्त आहे. आता ह्या दोघात फक्त ठरवायचं कोण. तिसरं स्टेबल मोर. तिसरं कशामुळे स्टेबल? निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. हा, दुसऱ्यापेक्षा ऑक्टेट कम्प्लीट नाही ना याचं. हा, मग ऑक्टेट वाला म्हणजे हे दोघं इनकम्प्लीट वाले आहेत, म्हणून ते कमी. हे दोघं कम्प्लीट वाले आहेत. करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर. सर्वात पहिले जास्त तुम्हाला कळणार गेलं की तुम्ही डायरेक्ट बघून कळणार गेलं की आधी दोघांचं पहिल्यातून दुसरा. तू सांगत जा, तू फक्त असं नाही, ते तू फक्त आधी सांग काय वाटतं. तू पण सांग, दोघी सांग. अपेक्षा जमणं झालं नाही. काय बघते तू अगोदर? रेझोनन्स. मग कुठे शक्य आहे का बघ दोघांपैकी? नाही आहे ना, इथं बघ, लोन पेअर, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज नाही का? हा. हे रेझोनन्स जरा तुम्हाला लक्षात येणं झालं बघा, अशा टाईपचं. तुम्हाला ना डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, लोन पेअर असलं कळायला, डबल बॉन्ड वाले रेझोनन्स कळायले. पण हे जे आहेत ना, हे विदाउट डबल बॉन्ड वाले रेझोनन्स कोणते कोणते आहेत? लोन पेअर, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर का? हो. हां, परंतु अगोदर रेझोनन्स बघा ना. सर्वात पहिले रेझोनन्स. इथं रेझोनन्स होत आहे आणि इकडून हायपर कॉन्ज्युगेशन होते. कॅटायन म्हटल्यावर हायपर कॉन्ज्युगेशन पण बघायलाच पाहिजे. आणि इथं दोन बाजूनं हायपर कॉन्ज्युगेशन आहे, पण रेझोनन्स पुढे जाते. आणि आणखीन एक वाटू शकते की ऑक्सिजन इथं जवळ आहे, मग ओढून घ्यायला मग अनस्टेबल आहे. हे मेन ह्याच्यासाठी मी प्रश्न घेतला. ऑक्सिजन जवळ आहे, ठीक आहे, आणि ऑक्सिजन इथं दूर आहे, म्हणून हा मोर स्टेबल वाटायला लागतो. कळलं का अपेक्षा? हो. हो. परंतु तरी पण हा मोर स्टेबल आहे. असा क्वेश्चन मुद्दाम येतो, ऑक्सिजनला जवळ ठेवतात आणि विचारतात. मग कुणाला वाटतं ऑक्सिजन जवळ आला की स्टॅबिलिटी कमी झाली, परंतु ऍक्च्युली ह्याची स्टॅबिलिटी जास्त आहे ड्यू टू रेझोनन्स. हे लक्षात आलं का? हो. आता हे तर झालं. आता यांच्यात तर रेझोनन्स नाही. हा, आता चांगली गोष्ट. चला पुढचं आणखी. आता सांगा तिसऱ्यात आणि दुसऱ्यात सांगा. फटफट बघायचं, रेझोनन्स आहे का, हायपर कॉन्ज्युगेशन आहे का, इंडक्शन आहे का, इंडक्टिव्ह इफेक्ट.
अपेक्षा तिसरं मोर स्टेबल, कशामुळे? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन मुळे स्टेबल आहे का? 1 2 3 3 कार्बन आहेत, म्हणजे 3 म्हणण्यापेक्षा हायड्रोजन 3 आणि 2 5 आणि 2 7 आहेत, 7. तर इथे किती येतं? 2 आणि 2 4च आहे. पुन्हा ह्याच्या ऑक्सिजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे ह्याची स्टेबिलिटी कमी होईल आणि रेझोनन्स तर नाहीच आहे. म्हणून काय झालं? सर्वात जास्त 1, त्यानंतर नंतर 3, 3. नंतर 2 आला. आता 4 कुठं बसेल? ह्या दोघात, ह्या दोघात बघा. कॅटायन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विसरू नका बघा ऑफ कार्बन. अरोमॅटिसिटी तर काही कामाची नाही आपल्याला जास्त. रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, इंडक्टिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. उलट हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच पुढे जाते कधी कधी. ते एक factor. sp2 is more electronegative than sp3. हा, म्हणून सेकंड मोर स्टेबल दॅन 4. कळलं का? पण हे तुमच्या लक्षात येणार झालं जरा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुझ्या आलं होतं. ते फॅक्टर्सच मला वाटतं कसं आहे, ते फॅक्टर्स आपण कसं लक्षात ठेवायचे? अरोमॅटिसिटी, रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हे जवळपास सेमच आहेत. हे आई ह्यांचं काही सांगता येत नाही, पण तरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीलाच महत्व द्यावं लागतं जरा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला कधी जास्त महत्व राहणार. तर हे जरा लक्षातच ठेवावं लागतं. हे कुणाला महत्व द्यायचं हे पाठ काय, ह्याच्यावरच तर सर्व म्हणजे चालूच आहे ह्यांच्यावर सर्व. आतापर्यंत जे काही चालू आहे ते ह्याच्यावर चालू आहे. आणखी वेगळं तर काहीच केलं नाही आपण त्यात. इथं पुन्हा हे समजा कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आहे, तर स्टॅबिलिटी ऑर्डर सांगायची. किंवा हे कॅटायन्स आहेत, सर्वात पहिले बघायचं पहिल्यातून दुसऱ्या. कोणता कॅटायन आहे स्टेबल? पहिला मोर स्टेबल. कशामुळं? रेझोनन्स. हे तर लक्षातच ठेवते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नवीन त्याच्यामध्ये ऍड करायचं बघा, ते विसरायचं नाही. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे रेझोनन्स दाखवतो ना. ठीक आहे, म्हणून पहिला मोर स्टेबल. दुसरा आता दुसऱ्यात आणि तिसऱ्यात इथं पण रेझोनन्स आहे. म्हणजे तिसरा दुसऱ्यापेक्षा पुढे, पण दुसऱ्यापेक्षा पुढे एक पेक्षा कसं आहे ते बघावं लागेल. आता ह्या दोघात थर्ड इज मोर स्टेबल. व्हेरी गुड. हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन, रेझोनन्स तर दोन्हीकडे आहे प्लस हायपर कॉन्जुगेशन. सो थर्ड. आता फोर्थला काय करायचं? ह्याच्यासोबतच कम्पेअर करायचं आधी, आणि ह्याच्या पुढे आला की मग डायरेक्ट तिसऱ्यासोबत करायचं असं. सेकंड इज मोर स्टेबल दॅन 4. सेकंड मोर स्टेबल कशामुळे? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन झालं. आलं की स्टेपनच जावं लागतंय त्याला. तुम्ही डायरेक्ट बघायलात ना, मग ते चुकाय. पहिलं दोन आधी दोघंच करा तुम्ही कम्पेअर. ऍट अ टाइम तुम्ही सर्व बघितलं का कन्फ्यूज होत जाते. एकदम मॅच्युअर झाल्याच्या नंतर येईल ना तुम्हाला. आता हळूहळू दोनच बघत जाऊ. ह्याचा अर्थ कळलाय का? हे झालेत आपले असे, फक्त ह्याचा अर्थ कळला का? हे जरा तुम्हाला कळलं नसेल. फिनाइल रिंग. नाही पॅरा. फिनाइल तर हे मग पॅरा, फक्त एवढं त्याचा अर्थ आहे. बाकी मला काहीच ते ऑलरेडी झालेत आपले तसे आहे का, तरी बघूया. पॅरावरती CH2
CH2 प्लस. हे पॅरावरती NO2 आहे पहिला, याला OH आहे आणि याला सायनाइड. ह्याच्यात आपण कसं ठरवायचं? मेटा पोझिशन वर आहे. हा, सायनाइड मेटा पोझिशन. शाबाश. मेटा. आता इंडक्टिव्ह रेझोनन्स असं मायनस प्लस असं बघायचं. कसं आहे? मायनस आहे आणि प्लस आहे. तू बघ ना, लोन पेअर आहे याच्याकडे का? हो. आहे का? नाहीये ना नाहीये. पण. मग कसं प्लस आर? कारण ती ऑक्सिजन सोबत एक आणि असं कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये गेली ना, मग लोन पेअर नाही. आणि तुम्ही फार तरी ग्रुप पार्ट पण असू द्या, मायनस आय आणि आर वाले खूप महत्वाचे. ग्रुप तर मध्ये बघितलं का, सर्वच मायनस आय आहे. अल्काइल ग्रुप जर सोडलं तर सर्व मायनस आय. फक्त रेझोनन्स मध्ये काही जण मायनस आहेत, काही जण प्लस आहेत. आता NO2 तर अतिशय घाणेरडा आहे, सर्वात बेकार आहे ते, सर्वच ओढून घेतो. मग कसं आहे? मायनस आहे नाही प्लस आहे. नाही, प्लस आर कसं म्हणालीस तू? काढून तर बघ की बेटा, तू काढून मी बघत नाही बघ. हा, ते काढून बघ ना गेल्यावर. NO2 असं आहे, कसं प्लस आर सांग? कसं देईल? कोण देईल सांग? नाही आलं लक्षात. इथून हे येईल इकडं, इथून हे इकडे. चल आगे. इथं इंडक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज नाही, इंडक्टिव्ह ना तो मायनस आहे. मायनस आहे प्लस आर. प्लस आर कशामुळे? लोन पेअर आहे. हो. आणि देऊ शकतो. इथं मायनस आहे. आणि रेझोनन्स मेटा पोझिशन वर रेझोनन्स नसतो. रेझोनन्स दाखवतो, पण त्याचा फायदा ह्याला होत नाही असं. ठीक आहे. सो रेझोनन्स. मग आता ओव्हरऑल मध्ये हे काय झालं? बिग मायनस. हा काय झाला? हा काय झाला? मायनस का प्लस? प्लस. प्लस. आणि हा मायनस, छोटा मायनस. मग सर्वात स्टेबल कोण आहे? पहिला मोस्ट स्टेबल. पहिला स्टेबल म्हणते. आता काय करावं काय नाही विचार तर कर. हा कोण आहे? नाही, सेकंड इज मोर स्टेबल. त्याला कॅटॅयनला पाहिजे. तुम्हाला ब्रेनला लूज सोडायला फार मजा येते. ब्रेनला लूज नाही सोडायचं. थोडं टाईट ठेवलं की ब्रेन असं काही उत्तर देतच नाही. कारण आतापर्यंत जेवढे क्वेश्चन केलीस ना, त्याच्यावरून तू असं सांगायलाच नाही पाहिजे की हा स्टेबल आणि तो स्टेबल. हे फक्त ब्रेन लूज सोडण्याचे कारण आहे. म्हणजे थोडस स्पायनल कॉर्ड पासून उत्तर द्यायचे. रिफ्लेक्स ऍक्शन नाहीये ना ही. इथं तुम्ही कसं केलं पाहिजे? प्रॉपर आतापर्यंत एवढं सांगितली, सर्व माहिती आहे तुला. कॅटायन आहे, त्याला देणारा पाहिजे का घेणारा पाहिजे, तरी पण उत्तर सांगते उलट. म्हणजे याचा अर्थ ब्रेनवरती कंट्रोल कमी ठेवायचे तुला. आणि ब्रेनवरती कंट्रोल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण एक्झाम मध्ये परफॉर्मन्स हे तुमचं ते ब्रेनवर किती कंट्रोल आहे त्याच्यावरच असतं. बाकी तुम्हाला येत भरपूर असतंय, पण जे परफॉर्म करायचं असतं ते तिथं तुम्ही किती टाईट राहता. आता मी तुला विचारायला आणि तुला टाईट राहायची इच्छा तेवढी दिसणार आहे. कधी कधी काय होतंय, बोलत बोलत काहीतरी सांगायचं, मग सरनं म्हटलं की झापल्याच्या नंतर मग म्हणा अरे नाही नाही. मग हे काय झालं माहिती आहे का? पहिलं उत्तर रॉंग आलं आणि त्याला कोणीतरी सांगणारं झालं की दुसरं उत्तर करेक्ट देणारे माणसं, ह्यांचं काय होतंय, एक्झाम मध्ये नसते ना कोणी सांगायला. मग तुम्ही पहिले उत्तर रॉंगच लिहित जाता आणि नंतर घरी आलं की तुमचे करेक्ट येतात. असं होतंय का? मग त्याचं रिझन काय की असं की ब्रेन टाईट ठेवायचा नाही, ब्रेनला लूज ठेवून उत्तर द्यायचं.
मग थोडं टाईट ठेवायचं, उगच बोलायचंच नाही, उगच काही बी. एकतर बोलायचं तर कॉन्फिडेंटलीच, नाही तर गप्पच बसायचं, उगच काहीतरी नाही बोलायचं. तुम्हाला काहीतरी विचारले की मी गडबडीत उत्तर द्यायचंच नाही त्याचं, एकतर माहित नाही किंवा विचार करून किंवा शांत. आलं लक्षात येईल? हो. विचार केलीस की तुझी चूक होणारच नव्हती, पण तू विचारच केला नाहीस, गडबडीत काही बी सांगितलीस. हा सांग, हे आता सांग पहिल्या दोघं. सेकंड इज मोर स्टेबल. त्याच्यानंतर ह्या दोघं. सेकंड इज मोर स्टेबल. आता ह्या दोघात बघायला लागेल ना. थर्ड इज मोर स्टेबल. सर्वात कमी स्टेबल कोण याला? पहिला. थर्ड मध्ये सेकंड सर्वात जास्त स्टेबल. कळलं? हो हो. त्याच्यानंतर हे तू दिलेले काही क्वेश्चन ते पण चांगले वाटले मला. मोस्ट अनस्टेबल सांग बरं. पहिला कोणता क्रायटेरिया बघणार? ऑक्टेट कंप्लीट पाहिजे. ऑक्टेट सर्वांचं कंप्लीट आहे का सर्व स्ट्रक्चर मध्ये? हो. मग दुसरा कोणता क्रायटेरिया बघणार? लिस्ट चार्ज. सांग मग, चार्ज आहे कसं? कोण आहे मग चार्ज मध्ये सर्वात कमी? ए. मग तो तर सर्वात स्टेबल झाला, पण आपल्याला मोस्ट अनस्टेबल काढायचा आहे. मग चार्ज तर हो. सर्वांकडेच आहे, त्या तिघांकडे. हो. मग त्याच्यावरून ठरतंय का? नाही. नाही. मग पुढे काय असतंय? अनलाईक चार्जेस क्लोज टू इच अदर पाहिजेत आणि थर्ड ऑप्शन मध्ये क्लोज नाही आहेत. झालं उत्तर. हो. मोस्ट रेझोनन्स आहे, परंतु अनलाईक चार्जेस मोस्ट हवे आहेत इथं, म्हणून ते अनस्टेबल आहे. इथं ए बी सी डी पुन्हा तेच रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. ए इज मोर स्टेबल कारण त्याच्यावर चार्ज नाहीये. बरं, तू केलीस का ऑलरेडी? हा. ठीक आहे, मग चालतंय. ह्या दोघांमध्ये ए मोर आहे. ठीक आहे. त्यानंतर डी. डी. हा. निगेटिव्ह चार्ज ऑन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. ह्या दोघात झाला. आता ह्या दोघात त्या दोघांमध्ये सी इज मोर स्टेबल दॅन बी. का? नाही. म्हणजे तू आधी का सांगते मग काही पण? मला ह्याचाच लय मोठा प्रश्न पडलाय की तू सांगते कशाला आधी आणि नंतर तूच विचार करत असते. बरोबर, बोल बोल. सांग, बी आणि सी मध्ये तुला कोण वाटतंय? बी इज मोर स्टेबल. कशामुळे? अनलाईक चार्जेस आर क्लोज. एक 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 नियम घे, एक एक एक. पहिला नियम काय, दुसरा काय, तिसरा काय, त्यात प्रिफरन्सनच घ्यावं लागते. मध्येच कोणताही नियम नाही लावतात. पहिला ऑक्टेट, त्याच्यानंतर चार्ज, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज ऑन मोस्ट आणि पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. मग ते आधी बघ ना. हो. एक 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 असं सिक्वेन्स न चेक कर, सिक्वेन्स न चेक कर. सांग. बीच येते त्या नियमानुसार स्टेबल. बी. हा, बी आणि म्हणजे सी खाली गेला बीच्या पण, है का? हो. आता ह्या दोघात असं एक 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 बघा. डी इज मोर स्टेबल दॅन सी. सी पेक्षा डी वर आला, पण आता बीच्या वर येतो का नाही ते बघावं लागेल ना. खाली गेला असता तर नो प्रॉब्लेम होतो. आता वर गेला म्हणजे नेमका किती वर गेला, मग बी सोबत कम्पेअर करा. डी तर मोर स्टेबल आहे. कशामुळे कळलं? कारण का नायट्रोजन वरती मायनस आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इथं कार्बनवर मायनस आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह.
चल B पुढे. is more stable than D. बी इज मोर स्टेबल. वाय? Positive charge on less electronegative atom. निगेटिव्ह तर इथं दोघं नायट्रोजनच आहेत, पण इथं पॉझिटिव्ह चार्ज हो. कार्बनवर आहे, इथं ऑक्सिजनवर आहे, म्हणून हो. बी पुढे जातो, म्हणजे डी इथं आला, म्हणजे ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन सी. ए बी डी सी. ए बी डी सी. ए बी डी सी काय बाबा, ए बी डी सी दिसत नाही इथं. ए बी सी डी दिले ते ना. ए बी सी बी, बीला काय म्हणतात नाही. ए बी डी सी पाहिजे, ए बी सी डी दिले, मला जरा बघू दे. सी आणि डी याच्यामध्ये जर बघितलं तर कम्प्लीट आहे, कम्प्लीट आहे. ऑक्टेट तर सर्वांचं कम्प्लीट आहे. ऑक्सिजन पॉझिटिव्ह आहे, कार्बन निगेटिव्ह. ऑक्सिजन पॉझिटिव्ह आहे, नायट्रोजन. ओके, आता इथं काही सांगता येत नाही. आणि काय नियम घेतला असेल, मी म्हटलं पुस्तकामध्ये वेगवेगळे नियम आहेत, तर ह्यांनी काय केलं, चार्जेस जवळ असल्याचं घेतलं, बरोबर का? मग आता म्हणजे आता ते कुठं असं दिलेलं नाही, एनसीईआरटी तर असं नाहीच आहे रूल्स की ह्याला महत्व द्या अगोदर, त्याला महत्व द्या अगोदर. मग आता इथं ठरवणं अवघड आहे, पण मी जेवढं जिथं ज्या ज्या पुस्तकात असले तिथं पहिलं महत्व मोर पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज ऑन मोर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज ऑन मोर निगेटिव्ह. नाही, तिथं दोन्हीकडे आहे ना. इथं आपण ह्याच्यामध्ये इथं कार्बनवर निगेटिव्ह आहे तर नायट्रोजन, तर हे मोर स्टेबल वाटायला पाहिजे. त्यांनी काय केलं, लाईक चार्जेसचा नियम घेतलाय, पण तसं नाहीच आहे. म्हणजे सध्या तरी काय लक्षात ठेवायचं, हे रॉंग आहे. ए बी डी सी. एनसीईआरटी तर काही हे दिलेले नाहीत की कुणाला जास्त महत्व द्यायचं. मी वाचलंय ते, मी मनानच 4 नियम लिहून दिलेत तुम्हाला एकानंतर एक, आणि त्यांच्याविषयी पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं आहे. फक्त पहिला नियम सर्वात ऑक्टेट कम्प्लीटचा असतो, सर्वांचाच, ठीक आहे, प्रत्येक पुस्तकाचा. पण चार्जेस विषयी मागं पुढे आहे. तरी आपण आणखीन बघूया, पण एनसीईआरटी शिवाय दुसऱ्याला महत्व देणं अवघड आहे. चला हे सांग, पहिल्यांदा ए आणि बी मध्ये सांगायचं. ऑक्टेट कम्प्लीट आहे. दोघांचं पण, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. दुसरं, लिस्ट चार्ज B is more stable than A. व्हेरी गुड, ए खाली गेला. आता बी ए झालं, बी आणि सी मध्ये बघा. B is more stable. राईट. सी आणि ए मध्ये बघा. C is more stable than A. का? Positive charge on less electronegative व्हेरी atom. गुड, कारण निगेटिव्ह तर दोन्हीकडे कार्बनवर आहे, पण इथं पॉझिटिव्ह नायट्रोजन आहे, इथं कार्बन. व्हेरी गुड. सो यू गेट दिस. बी, सी इज मोर स्टेबल. सी इज मोर दॅन ए रे बाबा. सी इज मोर दॅन ए. सी इज मोर दॅन बी, सी इज मोर दॅन ए असं आलं ना आपलं. नाही 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 नाही, B is more than C आले. असं, ठीक आहे. चल, हो. कळलं का सांगू? हो. चल पुढे. पहिल्यांदा हे दोघं. ऑक्टेट सगळ्यांचं कम्प्लीट आहे. ऑक्टेट सगळ्यांचं कम्प्लीट आहे, राईट. म्हणजे ते सुटलं. 2 नंबरचा पुढचं काय? चार्ज पण सेम आहे. चार्ज पण सेम. मग पॉझिटिव्ह चार्ज पण आहे. पुन्हा आणखीन काही? निगेटिव्ह चार्जचा प्रश्नच नाही तिथं. म्हणजे आता काय तर वेगळंच आहे. आता याच्यामध्ये कॅटायनची स्टॅबिलिटी पण बघू शकतो ना आपण.
आता स्वतःच डोकं एखाद्या वेळेस लावा लागते. हे प्रायमरी कॅटायन आहे, हा सेकंडरी आहे, म्हणजे हा जरा मोर स्टेबल आहे. कळलं? हो. हा, ह्या दोघात तसं तर अवघड आहे आता ठरवून. हा, रेझोनन्सच्या नंतर हायपर कॉन्ज्युगेशन, ते हायपर कॉन्ज्युगेशन बघावं लागते. मग ह्याला हायपर कॉन्ज्युगेशन एक आहे नाही, इंडक्टिव्ह पेक्षा हायपर कॉन्ज्युगेशनच बेटर आहे ना. सेकंडरी स्टेबल हायपर कॉन्ज्युगेशनच आहे, म्हणून सेकंडरी आहे. इथं हायपर कॉन्ज्युगेशन 2 हायड्रोजन दाखवायला, इथं एकच दाखवायला, म्हणून बी स्टेबल. आता ह्या दोघात अवघड आहे बघा, कारण इथं हे पण रेझोनन्स दाखवते आणि इकडून एक रेझोनन्समुळे हे स्टॅबिलाइज्ड आहे, तसं हे इकडून आणि इकडून ह्या रेझोनन्समुळे स्टॅबिलाइज्डच आहे, म्हणजे रेझोनन्स दोन्हीकडे आहे. बरोबर का? मग पुढचं काय? हो. म्हणजे ऑक्टेट फिक्टेट तर संपलं, म्हणजे बाकी म्हणजे जे मी रेझोनन्स स्ट्रक्चरचे जे नेम दिले होते ना, ऑक्टेट, पॉझिटिव्ह चार्ज, सेपरेशन बिटवीन लाईक चार्जेस, ते सर्व लागू होत नाही. तर कळायला काय एवढं तर? हो. कारण सर्व गोष्टी सेम आहेत. हो. मग आता त्याच्या पुढचं बघायचं. मग आता त्याच्या पुढे आणखीन काय माहिती आपल्याला? हायपर कॉन्ज्युगेशन आहे का वगैरे, आहे का नाही? हो. मग आता ह्याच्यात जर बघितलं तर 2-2 हायपर कॉन्ज्युगेशन दिसतील. रेझोनन्स पण 2-2 आहेत, इकडून एक, इकडून एक. इथं रेझोनन्स 2 आहेत पण हायपर कॉन्ज्युगेशन एकच आहे. कळलं? हो. म्हणून कोण स्टेबल आहे? बी जास्त स्टेबल आहे. बी. परंतु सी इथं येणार. सी ह्याच्यापेक्षा स्टेबल आहे का? इथं एकच रेझोनन्स आहे, इथं 2 रेझोनन्स आहे. हो. पण अवघड आहे बरं काय, खरं सांगतो मी असं आल्यावर. मग ते तसं आहे तर इथं हे ह्याचं मायनस आहे, इंडक्टिव्हमुळे ते स्टॅबिलिटी कमी करतो, पण रेझोनन्सला आपण महत्व देतो. त्यानंतर आता हे तर सर्वात कमी स्टेबल आहे का? सर्वात कमी स्टेबल आहे. चला, पॉझिटिव्ह चार्ज ऑन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आलाय तिथं. गुड. कळलं? पॉझिटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आला. हे ए आणि बी मध्येच आधी बघायचं. हे ऍक्च्युली बी इज मोर स्टेबल. बी मोर स्टेबल कशामुळे? पॉझिटिव्ह चार्ज ऑन मोस्ट इलेक्ट्रो आणि ऑन कॉन्जुगेटेड पण आहे पॉझिटिव्ह ना, चार्ज. कॉन्जुगेटेड सिस्टीम पण आहे, कॉन्जुगेटेड पण आहे, पॉझिटिव्ह चार्ज पण आहे. कळलं का? हो. म्हणून हे बी. त्याच्यानंतर ह्या दोघात दोन्हीकडे रेझोनन्स आहे. हो. मग पुढे काय बघायचं? हायपर कॉन्ज्युगेशन. पण हे इथं एक गोष्ट आणखीन आहे. ठीक आहे, बी मोर स्टेबल आहे, ठीक आहे, पण इथं 2 रेझोनन्स आहेत बघा. हो. आणि इथं एकच रेझोनन्स आहे. बी इज मोर स्टेबल दॅन सी. क्लिष्ट आहे भरपूर त्या दोघांमध्ये. त्याच्यामध्ये सी इज मोर स्टेबल दॅन डी. कारण चार्जेस खूप आले ना. हो. म्हणजे रेझोनन्स पण आहे. सर्वात कमी चार्जेस आले, हे खूप चार्जेस आल्यामुळे ते हो. कमी झालं. चार्जेस कमी असणंच महत्वाचं आहे. हो. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर शीट मधले काही बघूया. त्या आपली जी मेन आहे ती कुठपर्यंत आलं आपलं? याचं कुठपर्यंत आलं?
अपेक्षा 210 झाले होते. 210 झाले होते. मला वाटतं हे राहिलं असेल 10. हा, हे सांगा. किती चालू आहे? हा, तर आता हे बघा, कार्बन मोनॉक्साईड असं असते, ते स्ट्रक्चर आधी काढावं लागतील ना. हे असं आहे कार्बन मोनॉक्साईडचं स्ट्रक्चर, आणि ऑक्सिजन कार्बनवरती लोन पेअर असते. कळलं का बेटा? हो. कार्बोनेट असं -4 असल्यामुळे एकच बॉन्डची गरज आहे त्याला. काय नाही, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ म्हटलं. बॉन्ड लेंथ म्हणजे काय? जेवढी जास्त बॉन्ड ऑर्डर म्हणजे बॉन्डची संख्या. डबल बॉन्ड मोर स्ट्रॉंग आणि शॉर्ट असतो, ट्रिपल त्याच्यापेक्षा. मग आणि असं इथं आता तुम्ही सांगा, हे तर सर्वात शॉर्ट असणार का? हा, अपेक्षा हो. ट्रिक कशामुळे शॉर्ट आहे? sp2. sp2 कुठं? sp ना, ओ सॉरी, लोन पेअर आहे sp2. पण sp2 म्हणण्यापेक्षा ट्रिपल बॉन्ड आहे असे म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, ट्रिपल बॉन्ड मुळे ते खूप छोटा होतो. त्याच्यानंतर इथं डबल बॉन्ड असल्यामुळे तो आणखी थोडा मोठा आहे का नाही. हो. आणि इथं कसं आहे, एक डबल बॉन्ड आणि बाकी सिंगल आहे, म्हणजे याचा ऍव्हरेज काढत असतात. ऍव्हरेज याचं काहीतरी 1 पॉईंट समथिंग येईल, बरोबर. ऍव्हरेज कसं काढणार? हो. एकूण किती बॉन्ड आहेत? असे एकूण 3 बॉन्ड आहेत. 3 असे म्हणजे एकूण जोड्या 3 आहेत, त्यामधली एक डबल बॉन्डची आहे आणि दुसरी सिंगल आहे, असं ऍव्हरेज काढतात. ऍव्हरेज बॉन्ड ऑर्डर म्हणतात त्याला. ते तुला बॉन्ड चॅप्टर मध्ये होईल. कळलं का? हो. म्हणजे काय ते 3/4. एक मिनिट, ओ डबल बॉन्ड नाही, तसं नाही करायचं. ऍव्हरेज कसं काढायचं? हा कसा आहे? डबल आहे. हा कसा आहे? सिंगल आहे. हा कसा आहे? सिंगल आहे. असे एकूण किती बॉन्ड आहेत? 3 बॉन्ड आहेत. तर म्हणजे 4 बॉन्ड 3 जणांमध्ये डिवाइड झाले असं. तर 1.25 ऑन अन ऍव्हरेज प्रत्येक बॉन्डाला. कळलं का? हो. म्हणून ह्याची सर्वात छोटी बॉन्ड लेंथ. कळलं का? हे हो. त्याच्यानंतर हे बॉन्ड लेंथ सर्वात, ह्या दोघात बघायचं. हो, जास्त कळणार गेलं की दोघात. इथं मोर डबल बॉन्ड आहेत ना, म्हणजे हो. 1 लेस दॅन 3 एवढं तर नाही. हा, 1ची 3 लेस 1ची दॅन. जास्त, 3 कमी. आता इथं आणखीन हा. कमी, हो. बरोबर. मग आणखीन कमी म्हटल्यावर 3 पेक्षा कमी नाही, जास्त ना. डबल बॉन्ड आले की कमी व्हायला, डबल बॉन्डची संख्या हो. जास्त झाली की लेंथ कमी व्हायला, म्हणजे 2 तुमचं वर जाणार आहे का नाही. हो. आता 2 आणि 4 मध्ये ठरवायचं. सांगा बरं ते. द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन. इथं काय ठरवायचं माहिती आहे का? इथं कार्बनची संख्या जास्त वाढली ना, म्हणजे बॉन्ड, म्हणजे कळलं का? हो. डबल बॉन्डच्या मानानं सिंगल बॉन्डचे प्रमाण जास्त वाढलं. कळलं का? हो. म्हणून ह्याची कमी होऊन जाणार ओव्हरऑल ऑर्डर. म्हणजे ओव्हरऑल कळायला का तुला? ओव्हरऑल डबल बॉन्डचं प्रमाण कमी होणार ना. हो. म्हणून 2 लांब असणार, 4 छोटा असणार, असं आहे. बरोबर का? हो. फक्त त्यांनी काय ऑर्डर दिली असेल आता काय माहित नाही. 2 1 4 3 दिले का? सर्वात लेंदी 2च राहणार बघा. त्यांनी आणखीन दुसरं काही विचार, तेच ते चुकलेलं असू शकते यांचं. मला काही याचं पटलं.
कळलं का विचार कसा करायचा आहे ते? हो. चेंज करून घ्या आपण तिथं चेंज करून घ्या. आपल्याला काय पाहिजे 2 4 1 3. वाय कुठे बघूया ना काय असते स्टेप ते वाय काय माहित नाही बाबा मला पण मनानच लावलं त्यांनी. वाय म्हणजे एखादा हायड्रोजन सारखा एखादा ग्रुप असेल 2 हायड्रोजन लावलेत नाही म्हणजे इथं इथं वाय म्हणजे एखादा ग्रुप म्हणून एनी ग्रुप. तर हा ते जरा माहित नसल्यामुळे आपण काही सांगू शकत नाही बघा. वाय म्हणजे काहीच नाही त्याला काही मतलब नाही फक्त स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑर्डरचा विचार केल्यावर सर्वांमध्येच रेझोनन्स आहे अल्टरनेटली. मग रेझोनन्स आहे म्हटल्यावरती नाही वायला काढून म्हणजे ते हायड्रोजनच आहे दुसरं काही नाही. दुसरा काही पर्याय पण नाही आपल्याकडे. आता एवढंच बघता येते की मेटा पोझिशन वरती आता ह्याच्या रेझोनन्सचा फायदा मेटावाल्याला होत नाही तो कमी असणार. हो. पुन्हा ऑक्सिजन काढून घ्यायलाय आणि हे द्यायलाय. तसंच इथं ऑक्सिजन काढून घ्यायलाय हा द्यायलाय. आता बघा हे महत्वाचं आहे हा द्यायलाय. आता दिल्याचा फायदा ही काय ठीक आहे हे रेझोनन्स तर काय नाही मला काही एवढं वाटणार. रेझोनन्स तर पूर्ण सायक्लिक अरोमॅटिसिटी तर कुठंच नाही. ते मला वाटतं काहीतरी वेगळं असणार त्याला विचारायचं. ते हा ते वाय म्हणजे एक इलेक्ट्रोफाईल असणार ते इथं अटॅक केलं तर कॅटायन तयार झाला ठीक आहे. पण त्याचा संबंध काय हे प्लस चार्ज कुठं आहे की इथं आहे का? आता एवढं तर नक्की आहे की आता हा मेटावरती जर असेल प्लस चार्ज तर मग हे कमी होते तिसरा तर कमी झाला राईट मेटावरचा. हो. ऑर्थोवरचा अर्थ हे कळणार झालं जरा कुठं आहे ते. याच्याविषयी बोलणं अवघड असेल. आता ठरवायचं आपल्याला ह्या 2 मध्ये तर ह्या 2 मध्ये काय होतंय हे देणार आहे हा पण देणारच आहे पण ऑक्सिजन काढून जास्त घेतो बरोबर आहे. नायट्रोजन तेवढा घेऊ शकत नाही म्हणून 212चा त्यांनी आन्सर बी दिले त्याच्यामध्ये थर्ड इज मोस्ट स्टेबल म्हटले. हा थर्ड तर मोस्ट स्टेबल यायला नाही. थर्ड मोस्ट स्टेबल थर्ड मोस्ट स्टेबल ते काही सांगतात ना त्यांच्या उत्तराला मी काय मानत नाही. ते उत्तर ते काही देऊ शकतात ते उत्तरच सोडून दे त्यांच्या. मी सांगत होता कसं करायचं होतं 3 कमी स्टेबल त्यापेक्षा 2 जास्त 2 आणि 4 मध्ये सांगणं अवघड आहे तसं पण तरी ऑक्सिजन जास्त ओढून घेतो म्हणून 2 कमी 4 वर. आता हे जरा कळणार आहे कुठं आहे ते कुठं आहे तेच कळणार आहे त्याच्यामुळे ते सोडून द्या. मला वाटतं इथं अटॅक केलाय म्हणजे हे इथंच असणार मेटावरती. कळलं का ते मेटावरच असणार ऍडजस्टंट आहे. मेटावर म्हटलं का कमी पण आता ह्या दोघात कोण सॉरी ह्या 2 मेटामध्ये कोण तर ह्या 2 मेटामध्ये पुन्हा नायट्रोजन वाला जास्त स्टेबल कारण ऑक्सिजन काय करतो जास्त ओढून जास्त घेतो ओढतो. म्हणजे 1 असं ठीक आहे. पण हे काही क्वेश्चन मला काही यांचे क्वेश्चन म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्यांनी मनानं फ्रेम केलेले क्वेश्चन कधी कधी फिसकू शकतात. आहे का
त्याच्यानंतर आहे हे काय म्हटलं, मॅच. रिझन सांगायचे. हे कशामुळे स्टेबल आहे सांगा. हे कॅटायन स्टेबल कशामुळे आहे हा? अपेक्षा हायपर कॉन्जुगेशन मुळे. हायपर कॉन्जुगेशन. एकच बी, त्याच्यानंतर 2 हा कोण आहे, हे ऍनायन आहे. ऍनायन कशामुळं, म्हणजे टर्शरी पेक्षा प्रायमरी जास्त. कोणत्या इफेक्टमुळं, इंडक्टिव्ह इफेक्ट. मला माहित नाही, तू सांग. तू कन्फ्युजन मध्ये नको सांगू. तू असं हे सांग ना व्यवस्थित. आठवत इथं नाही? हायपर कॉन्जुगेशन पण लागू होते. नाही होत, ऍनायनला लागू होत नाही. कॅटायन आणि रॅडिकलला हायपर कॉन्जुगेशन असतं. हा. ऍनायन फक्त इंडक्टिव्ह नसतात आणि रेझोनन्स. इंडक्टिव्ह. हे तिसरं, त्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन लागू होते. आणि इंडक्टिव्ह. दोन्ही लागू होते. कळलं का? म्हणजे 3चं सी. हो. तर काय, 1चं बी. हा, सीज दिले का बघ बरं एकदा, बघू तर ते कसे देतात आन्सर. सीज दिले. ठीक, चल. नशीब. पुन्हा हायपर कॉन्जुगेशन कॅन एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ. पुन्हा कोणाविषयी असते हायपर कॉन्जुगेशन? कॅटायन आणि फ्री रॅडिकल. कॅटायन म्हणजे कार्बोनियम आहे, फ्री रॅडिकल 1 3. हो. त्याच्यानंतर द मोस्ट स्टेबल कार्बन आहे, फर्स्ट. त्याच्यामध्ये रिंग. व्हेरी गुड. असं बघायचं, जास्त काळ नाही गेलं की पहिल्या दोघात. पहिल्या दोघांमध्ये सेकंड इज मोर स्टेबल. सेकंड येते, कारण फर्स्ट का नाही, कारण हे रेझोनन्स नाही दाखवू शकत ना. हो. कॉन्जुगेटेड नाही आहे. ठीक आहे. आता ह्या दोघात सांग. त्याच्यामध्ये सी इज मोर स्टेबल. कारण का ते इंडक्टिव्ह न घेते पण रेझोनन्स न देते. त्याच्यामध्ये 2 रेझोनन्स आहेत सी मध्ये. 2 रेझोनन्स आहेत, ठीक आहे. म्हणजे हे इथं रेझोनन्स आहे, हे तर रेझोनन्स आहे, पण ह्या बरोबर आहे तुझं. हे लोन पेअर मुळे एक्स्ट्रा भेटते चार्ज, म्हणजे ह्याला स्टॅबिलिटी वाढते जरा. नाही नाही नाही, अरे रे रे रे, कमी व्हायला पाहिजे ना डोनर मुळे. हे ऍनायन आहे की रेझोनन्स नाही, ते रेझोनन्स नाही. रेझोनन्सचा फायदा त्याला तर इथल्या होणार त्या, ते वेगळं. नाही नाही, रेझोनन्सचा फायदा कॅटायन ऍनायन दोन्हीला होत असतो. रेझोनन्सचा फायदा आता इथं ऍनायन आहे, तर ह्याला असा फायदा होत नाही, ह्याला असा उलटा फायदा होत असतो. असा कळलं का? हो. हो. फायदा होतोच रेझोनन्सचा. ह्या रिंगच्या रेझोनन्सचा दोघाला फायदा होतो, पण ह्यांच्या रेझोनन्सचा फायदा कसा होतो ते बघायला पाहिजे. -R असेल तर फायदा होतो ऍनायनला, आणि +R असेल तर कॅटायनला फायदा होतो. मग बी इज मोर स्टेबल दॅन सी. बी इज मोर स्टेबल. कळलं? हो. आणि पुन्हा ह्या दोघात पण बघावं लागेल ना, पण इथं रेझोनन्सच नाही. इथं ऍटलिस्ट रेझोनन्स तरी आहे. हो. आहे ना, हे रेझोनन्स जरी ह्यांनी देत असलं तरी ह्याला ह्या रिंगच्या सोबत रेझोनन्स करता येते. म्हणून सी हा मध्यम आहे, ए सर्वात कमी स्टेबल आहे. हो. आणि आता हे यार, ह्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे स्टॅबिलिटी वाढेल. कारण का, हा कोण आहे, त्याला इलेक्ट्रॉन काढून घेईल तो नायट्रोजन ग्रुप असल्यामुळे.
इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स ना रेझोनन्स न देणार नाही तर लोन पेअर नाहीये त्याच्याकडे. व्हेरी गुड. लोन पेअर नाही, मग देणार नाही तर घेऊ शकतो का? नाही. तू एक बघ, कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे का ते सांगा. म्हणजे ह्याची रिंग नाही. सोबत नाही. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड म्हणजे ट्रिपल पण चालतो. ट्रिपल आहे ना. पण ट्रिपल चालतो, आपल्याला पाय ट्रिपल. बॉन्ड पाहिजे. हा मग तिथं येते. हा, ट्रिपल बॉन्ड पण जमतो. ते तुला माहित नव्हतं का? हे बघ, हे असं गेलं का इथला एक हा. बॉन्ड ब्रेक होतो असा. कळलं? हो. मग हे काय, मायनस आय का मायनस आर? मायनस आय. मायनस आय पण आणि मायनस आर. आर पण, दोन्ही पण. कळायले का? हो. हो. दोन्हीमुळे ते काढून घेतल्यामुळे स्टॅबिलिटी. हा, anion ची स्टॅबिलिटी काढून घेतल्यावर anion ची स्टॅबिलिटी काय होते? वाढते. मग डी ची स्टॅबिलिटी वाढणं सगळ्यात जास्त. कळलं का? हो. ठीक आहे. आता हे मध्येच आयु पॅकचे येतात, ते काही सोडू नको. हे बघ, आयु पॅक कुठे? हा, पुन्हा इथून पुढे स्टॅबिलिटीवर आहे. ठीक आहे. हो. आता ते आपण आणखी उद्या बघूया. हो. पण तू आता पुन्हा ट्राय करायचं, अलग लक्षात घे. हो. पुन्हा आणखी जिथं आपलं संपलं तिथून पुढे पुन्हा ट्राय करायचं आणि हो. पुन्हा उद्या मला सांगायचे उत्तर. हो. चला, एक 10 मिनिटाचा ब्रेक. तेवढं एक